नमस्कार. लहानपणी आपण सगळ्यांनीच काही गोष्टी ऐकलेल्या असतात ज्या मोठेपणीही आपल्याला खूप काही शिकवून जातात. आज आपण अशाच एका प्रसिद्ध कथेबद्दल बोलणार आहोत, हुशार टोपीवाला. चला तर मग, शक्ती आणि युक्ती यांच्यात नेमकं कोण श्रेष्ठ आहे हे या गोष्टीतून पुन्हा एकदा नव्याने समजून घेऊया. तर या कथेचा नायक आहे एक साधा मेहनती टोपीवाला. त्याचं रोजचं काम म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन टोप्या विकणं. पण कधीकधी काय होतं ना, की अगदी साध्या वाटणाऱ्या प्रवासातच आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग घडतात. पाहूया त्याच्यासोबत नेमकं काय घडलं. तर हा टोपीवाला, त्याच्याकडे एक पेटी होती, रंगीबेरंगी टोप्यांनी भरलेली. ती पेटी घेऊन तो रोज एका गावातून दुसऱ्या गावात जायचा आणि त्याचा हा रस्ता एका जंगलातून जात असे. अगदी शांत, निसर्गरम्य असं वातावरण. पण याच शांततेत एक गंमत दडलेली होती. आता बघा, दुपारची वेळ होती, सूर्य अगदी डोक्यावर आलेला. चालून चालून तो बिचारा थकून गेला होता आणि त्याला खूप भूकही लागली होती. मग त्याने ठरवलं की थोडा वेळ आराम करूया. त्याला एक मोठं दाट सावलीचं झाड दिसलं. त्यानं आपली टोप्यांची पेटी बाजूला ठेवली आणि त्या झाडाखाली थोडा वेळ आराम करायचं ठरवलं. पण त्याला काय माहीत की वर झाडावर काही अनपेक्षित पाहुणे त्याची वाट बघत होते. आणि येथूनच त्याच्या त्या छोट्याशा डुलकीमुळे गोष्टीला एक जबरदस्त वळण मिळतं. त्याची ही विश्रांती त्याच्यासाठी एका मोठ्या संकटाची सुरुवात ठरणार होती. टोपीवाला तर मस्त झोपेत होता आणि वरती माकडांनी आपला खेळ सुरू केला होता. ती हळूच खाली आली, त्यांनी पेटी उघडली आणि त्यातली एक एक टोपी उचलून थेट आपल्या डोक्यावर घातली. जणू काय त्या टोप्या त्यांच्याच होत्या. थोड्या वेळाने टोपीवाल्याला जाग आली. त्याने डोळे उघडले आणि पाहतो तर काय, त्याची पेटी रिकामी, सगळ्या टोप्या गायब. विचार करा, त्या क्षणी त्याला काय वाटलं असेल. त्याची तर रोजीरोटीच गेली की. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला आणि मग त्याची नजर वर झाडावर गेली आणि तिथलं दृश्य पाहून तो क्षणभर सुन्नत झाला. संपूर्ण झाड जणू काही रंगीबेरंगी टोप्या घातलेल्या माकडांनी भरून गेलं होतं. आता बघा, अशा परिस्थितीत आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? सहसा राग. टोपीवाल्यानेही तेच केलं. त्यानं शक्तीच्या जोरावर आपलं संकट दूर करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे फसला. रागाच्या भरात टोपीवाल्यानं दगड उचलून माकडांच्या दिशेने फेकले. पण तो हे विसरला होता की माकडं अनुकरणात म्हणजे नक्कल करण्यात एक नंबर असतात. त्याच्या प्रत्येक क्रियेला त्यांनी प्रतिक्रियेने उत्तर दिलं. त्याने दगड फेकले तर त्यांनी वरून फळं फेकून मारली. म्हणजे बघा, इथे शक्तीचा वापर करून प्रश्न सुटणार नव्हता, उलट तो वाढतच चालला होता. जेव्हा शक्तीचा वापर व्यर्थ ठरला तेव्हा टोपीवाल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. या समस्येवरचा उपाय ताकदीत नाही तर युक्तीमध्ये म्हणजे हुशारीत आहे. आणि याच विचारातून एका नव्या कल्पनेचा जन्म झाला. तो विचारात पडला. राग आणि बळाचा वापर करून तो हरला होता. आता प्रश्न हा होता की या नक्कल करणाऱ्या प्राण्यांना त्यांच्याच सवेचा वापर करून कसं हरवायचं. आणि मग अगदी हताश होऊन आता काहीच होऊ शकत नाही या भावनेने त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. गंमत म्हणजे ही कृती कुठल्याही योजनेचा भाग नव्हती, ती निव्वळ वैतागाचा परिणाम होती. पण कधीकधी अनपेक्षित कृतीतूनच उत्तरं सापडतात, नाही का? आणि बघा, जे काम रागावून किंवा दगड मारून झालं नाही ते त्याच्या एका हताश कृतीने साधलं. माकडांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्याचंच अनुकरण केलं आणि क्षणार्धात सगळ्या टोप्या जमिनीवर होत्या. टोपीवाल्याने मग क्षणाचाही विलंब न रावता आपलं भांडवल गोळा केलं. टोपीवाल्याला त्याच्या टोप्या परत मिळाल्या आणि कथा इथेच संपते. पण प्रत्येक कथेमागे एक शिकवण असते. या साध्या गोष्टीतून आपण आपल्या आयुष्यासाठी कोणता महत्त्वाचा धडा घेऊ शकतो? या प्रसंगातून टोपीवाला एक मोठा धडा शिकला. त्याला समजलं की समोरच्याच्या स्वभावाला समजून घेऊन त्यानुसार आपली रणनीती बदलणं किती महत्त्वाचं आहे. त्याने माकडांना हरवलं नाही तर त्यांच्याच सवयींचा वापर करून आपलं काम साधलं. आणि याच ठिकाणी आपल्याला कथेचं सार मिळतं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे ताकदीचा किंवा आक्रमकतेचा वापर निरुपयोगी ठरतो. अशा वेळी शांत राहून परिस्थितीचं विश्लेषण करून काढलेला मार्गच आपल्याला संकटातून बाहेर काढतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर एखादी अवघड परिस्थिती येईल तेव्हा टोपीवाल्याची ही गोष्ट आठवा आणि विचार करा की यावर पहिली प्रतिक्रिया ताकदीची असावी की युक्तीची. कारण योग्य वेळी वापरलेली युक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा प्रभावी ठरू शकते.